एवरीवन, गुड मॉर्निंग. आज स्कूलला चाललाय 2 जून आहे. तसं तर कालपासून स्कूल चालू झालंय. ही बघा पारशा, चल बाजूला. काल स्कूल चालू झालंय पण तो गेला नव्हता. काल आम्ही गावाकडे होतो. काल आम्ही आलोय. आज चाललंय स्कूलला. कसं वाटतं बाळा? 2.5 महिन्यानंतर स्कूलला चाललाय आता. तसं एप्रिलमध्ये जात होता. हॅप्पी बाळाची गाडी खेळतोय. बाळ बी बॅग अडकवून तयार आहे. तू कुठे जाणार आहे बाळा? तर टिफिन ते बनवला, आवडीची त्याच्या भाजी चपाती, थोडासा नाश्ता सुद्धा केला. छान आहे. आजीन केलेली भात भाजी छान आहे. खा. नमस्कार, मी भक्ती सांगोलच्या छोट्याशा गावामध्ये राहते. तर आज ना काल आम्ही गावाकडून आलोय आणि आता माझं इडलीचं चालू आहे. हे बघा, आईला थोडंसं खायला करावं म्हणलं. गावाकडं तर कामामुळं काही जमलं नाही मला आणि इडलीचं भांडं बी गावाकडं नव्हतं त्यामुळं. तर मस्त असं इडली चटणी आणि माझ्या नणंदबाई आणि दाजी आले होते तर त्यांना सुद्धा इडलीचं एक भांडं आणि चटणी बांधून दिली. आणि आता हे दुसरं भांडं आमच्यासाठी लावलंय आणि थोडं बाहेर खरेदीला सुद्धा जायचं आहे. तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा. आणि चेहरा कसा दिसतोय एकदम गावाकडून येऊन इकडं असं हे झालंय वेगळं, कारण 2.5-3 महिने गावाकडे राहून आले मी. तर मस्त अशी लुसलुशीत इडली बनवलेली आहे मी. चला आता इडली सांबारला फोडणी टाकते. इडली आणि चटणी रेडी आहे. घाईमध्ये ताई काही थांबल्या नाही, गेल्या. ताईने काय आणलं दाखवते. ताईंच्या शेतात हे काय वांगे, सांगोला वांगा आहे त्यांच्याकडे. तर दररोज मार्केटला जाते, इतकं छान रेट चालू आहे सध्या. आता ते वांगे आणलेले आहेत. आंबे ते आणि पोरांना खायला. मागच्या वेळेस पण आता जसं त्यांच्यात वांग्याचं चालू आहे तसं आपल्याकडे भरपूर वांगे येतात त्यांचे. तर मस्त असं सांबार, चटणी आणि इडली. तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे अधिक मास चालू आहे आणि अधिक मासाचा आईची ओटी भरायचा आहे. तर त्यासाठीच मी आईला साडी घेण्यासाठी सोबत घेऊन गेले होते. तर आई तर आहेच, तर चला म्हणलं करूया आपण हा सण साजरा करूया. तर आईला साडी घेण्यासाठी गेलो आणि आईला असं काठपदर किंवा जाड भारीमध्ये साडी नको होती. अगदी हलकी वॉशेबल साडी पाहिजे होती. डेली यूजला जरी चालले तरी किंवा कुठं बाहेर चाललं तरी सेलिब्रेशन वगैरे छोट्या छोट्या कार्यक्रमात घालता येईल अशी. जास्त महागडी नको. आई तर नकोच म्हणत होती पण म्हणलं चला स्वतःच्या कमाईतून थोडंफार आपण आई वडिलासाठी केलंच पाहिजे. आणि त्यामुळंच म्हटलं घरातली साडी करण्यापेक्षा चल म्हणलं तुझ्या मनावर मी छान अशी तुम्हाला साडी घेते. आणि आमच्याकडं आम्ही आईला या जावा बोलतो, आरुतुर आमच्यात बोलत नाहीत बरं का, त्यामुळं ते तसं. तर इथं कलर तर छान होते पण पॅटर्न जास्त नव्हते. आणि मला ही पिवळी साडी खरंच खूप छान वाटली होती पण आईकडं भरपूर अशा पिवळ्या साड्या होत्या. त्यामुळं मग आम्ही कुठली घ्यायची आणि हे साडी आम्ही बघत होतो कारण आमच्या दोघीला सुद्धा ही साडी आवडलेली होती बरं का. याचा कपडा खूप छान होता आणि पदर छान होता. आणि मग त्यांना म्हणलं तुम्ही हे साडी खोलून दाखवसाल का, कारण ह्याची आम्हाला ब्लाऊज पीस ते बघायचं होतं. तर भरपूर असे पॅटर्न नवीन माल आलेला आहे. आम्ही नेहमी ह्याच दुकानामध्ये शॉपिंग करते, माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल. तर या ठिकाणी त्यांनी आम्हाला पूर्ण साडी खोलून दाखवली. गोल्डन बॉर्डरवाली आईला साडी पाहिजे होती, म्हणजे वॉशेबलमधून पण, म्हणजे जास्त हलकी पण नको जास्त भारी पण नको, मध्यम लेवलची. आणि काठपदर तर नकोच, गरम खूप होतंय. परत ब्लाऊज पण जाड होता असं आईचं म्हणणं होतं. तर मग म्हणूनच म्हणलं, मला म्हणत होती मी घरी बसते तू जाऊन घेऊन ये, पण मी म्हणलं नको, चला तुम्ही सोबत चला. आणि छान अशी मग आईला साडी सिलेक्ट केली आणि आम्ही परत आलो बाहेर. कपड्याची खरेदी झाली. आता आलोय समर्थला शूज घेण्यासाठी. शूज घेण्यासाठी गेलो खरं, पण त्यांना वाटलं की 15 तारखेला शाळा चालू होते. आम्ही ऑर्डर टाकले 1-2 दिवसात येईल. पण शूज सकाळ आज आहे 3 जून आणि आई आज निघणार आहे. तर चला आईचं आपण ओटी भरूया. घरच्या साहित्यामध्ये छान असं डेकोरेशन केलं. बाहेर शॉपिंगला जायला आहो नव्हते
आणि मला इथून खूप लांब जावं लागतं. त्यामुळं घरी जे होतं त्यामधूनच मग लवकर सकाळी समर्थाचं आवरलं. त्यानंतर मग आईचं सुद्धा इथं ओटी भरून घेतली, साधं सिंपल डेकोरेशन करून. आणि आईला सकाळी सकाळी लवकर जायचं होतं, कारण की गाड्या भेटतात दुपारी. नंतर कसं आता शाळा चालू व्हायची, उन्हाळी सुट्ट्या संपत आल्या ना, त्यामुळं गाड्यांना इतकी गर्दी, भयंकर गर्दी आहे. गाडी मिळणं खूप गरजेचं होतं. त्यातून ती एकटी प्रवास करणार होती, त्यामुळे मग लवकर आम्ही आवरलं. आणि मग इथं हळदी कुंकू लावून आईची ओटी छान अशी मी भरली. तुम्ही भरला का नाही अधिक मास स्पेशल तुमच्या आईची ओटी? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नेहमी असं वेगळं वेगळं काहीतरी सणवार येत राहतात. तर जे आम्ही साडी बघितली होती तेच आम्ही फायनल साडी आईला आवडली होती बरं का, हे एका नजरेत. मला काही एवढी जास्त आवडली नव्हती, मी थोडेसे वेगळे वेगळे पॅटर्न बघत होते, पण आईला आवडले म्हणून शेवटी मी ती साडी फायनल केली. तर चला ब्लॉगला इथंच थांबवते. उद्या जावा म्हणते.